हलक्या पावसाच्या धारा, सळसळणारा तरुणाईचा उत्साह, थर रचण्याची गोविंदा पथकांची लगबग, सिनेतारकांचा कलाविष्कार, ढोल आणि डॉल्बीचा दणदणाट अशा जल्लोषी वातावरणात दहीहंडीचा अनुभव करवीरवासियांनी घेतला। कोल्हापुरातील न्यू गुजरी मित्रमंडळाची मानाची दहीहंडी शिरोळच्या अजिंक्य तारा मंडळाच्या गोविंदानी फोडली, तर शिवाजी चौक तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळच्या जय हनुमान गोविंदा पथकानं फोडली। जुना बुधवारपेठ धान्य व्यापारी मंडळ, ठाकरे गट तसंच मनसेच्या दहीहंडीचा थरारही शनिवारी रात्री उशिरापर्यंत रंगला होता। गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा थरार सर्वत्र पाहायला मिळतो। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची महिनाभर अगोदर तयारी सुरू असते। शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात अनेक मंडळांच्या दहीहंडींची जय्यत तयारी झाली होती। गोकुळ अष्टमीनिमित्त कोल्हापुरातील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या 39 वर्षांपासून महाद्वार रोडवर दहीहंडी साजरी केली जाते। यंदाच्या दहीहंडीसाठी महाद्वार रोडवर भव्य स्टेज उभारण्यात आला होता, तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पावसाच्या रिमझिम सरींमध्ये दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आणि शंकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईच्या RSK ग्रुपनं सादर केलेल्या नृत्याविष्कारानं उपस्थितांची मनं जिंकली। कपिल शर्मा शो फेम ओक्साना हिनं आपल्या शैलीत सादर केलेल्या नृत्य अदाकारीनं प्रेक्षकांची मनं जिंकली। रील स्टार नव्या कदमच्या उपस्थितीनं उत्साह निर्माण झाला होता। रात्री 10च्या दरम्यान शिरोळच्या अजिंक्य तारा मंडळानं या मानाच्या दहीहंडीचा थर रचण्याला सुरुवात केली। सुरुवातीला 6 थर रचण्यात आले, मात्र त्यांना यश मिळालं नाही। अखेर या मंडळांनी 7 थर रचत यश कुंभार या गोविंदानं ही दहीहंडी फोडली। न्यू गुजरी मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण नकाते, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका माधुरी नकाते, अमर नकाते यांच्या हस्ते विजेत्या अजिंक्य तारा मंडळाच्या गोविंदा पथकाला बक्षीस देण्यात आलं। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, सुहास लटोरे, गायत्री राऊत, प्रीतम ओसवाल, भारत ओसवाल, विजय हावळ, संतोष घोगरे, निखिल कटके, सुशील बन्ने, नईम पटेल, नियाज ननंडीकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। शिंदे शिवसेना आणि छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाची दहीहंडी शिवाजी चौकात उभारण्यात आली होती। दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती। या ठिकाणी संदीप मछले निर्मित रोमॅन्टिक डान्स ग्रुपच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून तरुणाईला डोलायला लावलं। शिरोळच्या जय हनुमान गोविंदा पथकानं पहिल्याच प्रयत्नात ही दहीहंडी फोडली, त्यामुळे मोठा जल्लोष झाला। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला बक्षीस देण्यात आलं। यावेळी ऋतुराज क्षीरसागर, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, संजय कदम, कमलाकर जगदाळे, राहुल चव्हाण, हर्षल सुर्वे, उदय भोसले, दुर्गेश लिंगरस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मनसेच्या वतीनं भाऊसिंगजी रोडवर दहीहंडीचं आयोजन केलं होतं। आकर्षक भव्य लाईट इफेक्ट्स, सुनील मुश्ताक हिट्स हा मराठा मोळा सांगीतिक कार्यक्रम आणि शाहरुख डान्स ग्रुपच्या कलाकारांनी या दहीहंडीची रंगत वाढवली। देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, विजय आणि संजय करजगार यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीला प्रारंभ झाला। शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकाच्या महादेव हरबळे यानं दहीहंडीला गवसणी घातली। 7 मानवी मनोरे रचत दहीहंडीचा वेध घेतला। विजेत्या पथकाला 71,000 रुपयांचं बक्षीस पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, अभिजित राऊत, राजन हुल्लोळी, अभिजित पाटील, अजिंक्य शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळच्या हनुमान तालीम मंडळाच्या गोविंदा पथकानं फोडली। या मंडळाच्या गोविंदांनी 6 थर लावत दहीहंडीचा वेध घेतला। या मंडळाला 21,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। बुधवार पेठेची दहीहंडी शिरोळच्या SP बॉईजनं फोडली। मिरजकर तिकटी इथं ठाकरे सेनेच्या वतीनं निष्ठेची दहीहंडी आयोजित केली होती। तासगावच्या शिवाजी युवक मंडळानं दुसऱ्या प्रयत्नात 7 थर रचत ही दहीहंडी फोडली। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, काँग्रेसचे सचिन चव्हाण, संदीप देसाई, प्रतिज्ञा उत्तुरे, मधुकर रामाणे, हर्षल पाटील उपस्थित होते।